जलगांव जिले के चोपड़ा तालुका में बड़े पैमाने पर गेहूं की बुवाई की जाती है। मार्च महीने के पहले सप्ताह में गर्मी बढ़ने से साथ गेहूं की फसल अब बाजार बिक्री के लिए तैयार है। पहले किसान मजदूरों की मदद से गेहूं की कटाई करते थे, जिसमें फसल काटना, इकट्ठा करना और कुछ दिनों तक खेत में सुखाना शामिल होता था। इस पूरी प्रक्रिया में लगभग 4 से 5 दिन लगते थे और मजदूरी पर भी अधिक खर्चा होता था। लेकिन अब समय और पैसों की बचत के कारण किसान दूसरे राज्यों से आने वाली गेहूं की कटाई मशीन को ज्यादा पसंद कर रहे हैं। मशीन से कटाई होने के बाद तुरंत गेहूं को बाजार में बेचने के लिए ले जाया जा सकता है, इसलिए किसान अब मशीन के जरिए कटाई को प्राथमिकता दे रहे हैं। म्हणजे टाइम कमी आणि म्हणजे समजा आता एका तासात 1.5 तासात 2 बिघे शेत हे काढलं जातं आणि शेतकरीचा वेळही वाचतो आणि समजा आपण हे कापणी मजुरांच्या सहाय्याने जर केलं तर त्याला 3 पटची मजुरी जास्त लागते। त्याच्यामुळे हे मशीन एकदम परवडेबल। म्हणजे मजुराच्या सहाय्याने जर काढणी केली असती तर आधी कापणी केली असती, कापणी केली असते मग तर मग त्याला भरपूर आहे ना मजुरी आहे का, म्हणजे त्याला गोळा करणं, पेंडी बांधणं, गोळा करणं, परत त्याला म्हणजे मशीनच्या सहाय्याने काढणं, ट्रॅक्टरच्या सहाय्याने म्हणा किंवा काय, त्याला 3 पटची मजुरी जास्त लागते आणि 2-3 दिवस कालावधी लागत असेल त्याला। हां, त्याला समजा कापणी केली आपण तर त्याला 3 दिवस पेंड्या बांधून पडू द्यावं लागतं, नंतर गोळा करणे, नंतर मग ते मशीनच्या सहाय्याने काढलं जातं। तर या मशीनच्या सहाय्याने तेवढं लगेच काम होतं। ह्या मशीनच्या सहाय्याने एकदम लगेच काम होतं बुवा असं। अच्छा, आणि मग खर्चही वाचतो, वेळ वाचतो। बरोबर। किती आहे दादा आपलं हे माझं आता 1.5 एकर क्षेत्र आहे। 1.5 एकर क्षेत्र आहे। काय नाव आपलं? सुनील नागो चौधरी।